सज्जन हो, प्रभू रामचंद्रांचं चरित्र म्हणजे साक्षात भगवंताने दिलेल्या नियमांचं पालन करून कसं जीवन जगावं हे सांगणारं चरित्र आहे. भगवंताने दिलेले नियम त्यालाच आपण धर्म असं म्हणतो. या धर्माचं पालन करण्यासाठी कशी उपाययोजना केली पाहिजे, कसं कार्य केलं पाहिजे, त्यामध्ये कोणकोणते प्रकारचे अडथळे येतात, अडचणी येतात, या सगळ्यांचं चरित्र म्हणजे रामचरित्र आहे. रामचरित्राचा अभ्यास करताना भगवंत स्वतःच्या नियमांचं पालन करून दाखवत आहेत, हा भाव जर मनात ठेवला तर रामाचं चरित्र आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं. कोणत्याही चरित्रामध्ये अचानक घडणाऱ्या काही गोष्टी असतात. प्रत्येक गोष्ट ही कार्यकारण भावानेच घडत असते, हा सिद्धांत आहे. पण कारणभाव लगेचचा कारणभाव असेल असं सांगता येत नाही. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आजपासून 3 महिन्यानंतर पाऊस पडेल, पण पाऊस पडण्यासाठी कारणीभूत परिस्थिती ही एक दिवस अगोदरची नसते, ती फार आधीपासूनची असते. आत्तापासून उन्हाळा सुरू झाला तर जून महिन्यात, जुलै महिन्यात पाऊस पडेल. 1 जुलैला पाऊस पडला तर याचा अर्थ 30 जूनची स्थिती त्याला कारणीभूत आहे असं नाही. आत्तापासून जो उन्हाळा वाढलेला आहे त्या उन्हाळ्याच्या फलस्वरूप 1 जुलैला पाऊस पडतो. कार्यकारण भाव असा आहे. कार्यकारण भावामध्ये गतकाळात घडलेल्या घटनांचा देखील कारण निमित्त बनून ते कार्यामध्ये रूपांतरित होतं, हा आपल्याकडचा सिद्धांत आहे. पण ते कार्यामध्ये रूपांतरित होण्यासाठी म्हणून जी चेतना आवश्यक असते, जी शक्ती आवश्यक असते, ती शक्ती जी आहे त्या शक्तीचा बऱ्याचदा अनुल्लेख होतो. आणि असाच अनुल्लेख हा स्पष्टपणे वाल्मिकी रामायणात झालेला आहे. अर्थात मी इकडे स्पष्टपणे असा शब्द वापरला म्हणजे इनडायरेक्टली झालेला आहे उल्लेख त्या शक्तीचा, परंतु स्पष्टपणे त्या शक्तीचा उल्लेख झालेला नाही. तर अस्पष्टपणे उल्लेख झालेला आहे. पण स्पष्टपणे न झाल्यामुळे भरद्वाज सारख्या महामुनींना देखील कार्यकारण भावामध्ये कारणभावाला कार्यकोटीमध्ये रूपांतरित करणारी शक्ती ती कोणती हे वाल्मिकी रामायणातून कळलेलं नाही. आणि म्हणून भरद्वाज मुनींच्या हृदयामध्ये अनेक प्रश्न उद्भासित झालेले आहेत की हे कसं घडलं, ते कसं घडलं, ते कसं घडलं, अशा पद्धतीचे प्रश्न उद्भासित झालेले आहेत. आणि म्हणून ते आपल्या गुरूंना अत्यंत नम्र भावाने स्वतःच्या मनात पडलेले प्रश्न विचारत आहेत. आपल्याकडच्या गुरुशिष्य परंपरेचं हे वैशिष्ट्य आहे. तद्विद्धि प्रणिपातेन प्रणिप्रश्नेन सेवया, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरुशिष्य परंपरेमध्ये शिष्य जो असतो तो गुरूंना प्रणिपात करतो. प्रणिपात करतो याचा अर्थ काय? मी तुमच्यासमोर नम्र आहे, मी तुमच्यासमोर किंकर आहे, हे तो घोषित करतो. प्रणिपात. प्रणिपातेन प्रणिपात केल्यानंतर काय आहे? परिप्रश्नेन मनात आलेल्या शंका ह्या गुरूंना विचाराव्यात, प्रश्न विचारावेत. पण हे कसे प्रश्न विचारावेत? परिप्रश्नेन. परी हे पदमध्ये आहे. जसं चय आणि परिचय, वार आणि परिवार, ह्याच्यात फरक आहे ना. कर आणि परिकर
तर हा जो परी हा शब्द आहे, हे जे पद आहे, हे पद काय सांगतं? हे पद असं सांगतं की मनात पडलेल्या प्रश्नांना योग्य भाषेमध्ये योग्य वेळ काळ प्रसंगी विचारावा प्रश्न, त्याला परिप्रश्न असं म्हणतात. योग्य भाषेमध्ये वेळ काळ प्रसंगाचं भान न ठेवता विचारलेला जो प्रश्न असतो त्याला परिप्रश्न म्हणत नाही, त्याला विवाद असं म्हणतात. गार्गी मैत्रेयी यांचा याज्ञवल्क्यांशी ज्या वेळेला संवाद होत होता त्यावेळेला मैत्रेयीचे काही प्रश्न असे झाले उत्पन्न की शेवटी याज्ञवल्क्य ऋषींना सांगावं लागलं की यापुढे एकही प्रश्न विचारलास तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील. अर्थात तो काही याज्ञवल्क्यांनी दिलेला शाप नव्हता, पण याज्ञवल्क्यांना सांगायचा भाव हा होता की अगं मैत्रेयी, कसले एकामागून एक प्रश्न विचारतीयस? अभ्यास तर काही करत नाहीस, शिकून तर काही घेत नाहीस, नुसतेच प्रश्न विचारतेस, हे काही योग्य नाही. हे सांगण्यासाठी म्हणून याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला काय सांगितलं, यापुढे जर एकही प्रश्न विचारलास तर डोक्याच्या ठिकऱ्या उडतील, बुद्धीच्या ठिकऱ्या उडतील. हा काही मैत्रेयीला दिलेला शाप नव्हता किंवा याज्ञवल्क्य ऋषींना प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं म्हणून त्यांनी हे धमकावलेलं नव्हतं. यामध्ये याज्ञवल्क्य ऋषींना मैत्रेयीला हे सुचवायचं आहे की अगं बाई, प्रश्न विचारणं सोपं असतं, पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला, उत्तर समजून घ्यायला काही प्रयत्न तर केले पाहिजेत की नाही, का नुसतेच प्रश्न विचारत जायचे? जसं लहान मुलांना प्रश्न पडतात ना, लहान मुलांना सतत प्रश्न पडतात. आत्ताच 5 दिवसापूर्वी एकांच्या घरी मी गेलो तर त्यावेळेला तिकडच्या लहान मुलाला प्रश्न पडला. काय प्रश्न पडला? इराण म्हणजे काय? तर वडिलांनी सांगितलं, आपल्या बाजूला पाकिस्तान आहे, पाकिस्तानच्या बाजूला जो देश आहे त्याला इराण म्हणतात. मग त्याला इराण का म्हणतात? मग वडिलांनी उत्तर दिलं की 1930च्या दशकामध्ये इराणी लोकांना ही जाणीव उत्पन्न झाली की आपण पूर्वीचे आर्य आहोत, त्यामुळे आर्यन लोकांचा देश तो इराण, म्हणून त्यांनी स्वतःच्या देशाचं नाव पर्शियाच्या ठिकाणी इराण असं ठेवलं. मग आर्य म्हणजे काय? मग वडिलांनी सांगितलं की जे वेदांचं पालन करतात ते आर्य. मग इराणी लोक वेदांचं पालन करतात का? तर वडील म्हणाले, नाही, सध्या तर नाही करत आहेत, पण पूर्वी करत होते. मग आता पालन करत नाही, मग स्वतःला आर्य का म्हणतात? आता अशी त्या मुलांनी सरबत्ती लावली वडिलांमागे. शेवटी वडील म्हणाले, गप्प बसा, नाही तर गुरुजी ओरडतील. म्हटलं, मी तर जराही ओरडणार नाही, म्हटलं उलट विचारू दे प्रश्न. अहो गुरुजी, असं सांगितलं नाही ना तर हा गप्पच बसणार नाही म्हणे, आपल्याला पुढे काही करू देणार नाही म्हणे, एका मागोमाग एक नुसते प्रश्न विचारत बसतो म्हणे. तर अपेक्षा काय असते? लहान मुलांचं ठीक आहे, पण मोठ्यांकडून अपेक्षा काय असते की दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्या इतकं तर धैर्य धराल की नाही? का उत्तर सुरू झालं त्यातला एक शब्द पकडायचा ना लगेच प्रश्न विचारायचा, असं नाही चालणार मैत्रेयी, असं याज्ञवल्क्यांना सुचवायचं. पण मैत्रेयी काही गप्प बसायला तयार नाही, म्हणून याज्ञवल्क्य काय बोलून गेले की यापुढे एकही प्रश्न विचारलास तर मेंदूचे तुकडे तुकडे होतील, शकल होऊन जातील, असं म्हणून धमकावलं. तेव्हा कुठेही मैत्रेयी गप्प बसली. आणि त्यानंतर याज्ञवल्क्य ऋषींनी तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर याला म्हणतात विवाद. आणि परिप्रश्न कशाला म्हणतात? की आपण प्रश्न विचारला, गुरूंनी त्याचं उत्तर दिलं, त्या उत्तरावर आपण चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर पुन्हा काही राहिलेले प्रश्न आहेत ते विचारणं, याला म्हटलेलं आहे परिप्रश्न. तर भरद्वाज मुनींनी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण श्रवण केलं. त्या रामायणातून अनेक प्रश्न पडले. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भरद्वाज मुनींनी
25,000 रामायणं वाचून काढली. पण ही सगळी 25,000, त्या काळात 25,000 रामायणं होती, ती सगळी वाचून काढल्यानंतर देखील, खूप उहापोह करून देखील काही प्रश्नांची उत्तरं सुटली नाहीत. म्हणून आता ते वाल्मिकी ऋषींना प्रश्न विचारतायत. याला म्हणतात परिप्रश्न. म्हणजे योग्य प्रश्न आहे. विचार केल्यानंतर, भरपूर मंथन केल्यानंतर पण राहिलेला जो प्रश्न आहे तो विचारणं, याला परिप्रश्न म्हटलेलं आहे. तर गुरूंच्या ठाई तद्विधीही काय विधान आहे? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपात करावा, परिप्रश्न करावा आणि गुरूंची सेवा करावी. त्यांनी काय होईल? मनातल्या शंका दूर होऊन जातील. मनात कुठेही शंका शिल्लक राहणार नाही. तर इकडे भरद्वाज मुनी वाल्मिकी ऋषींना उद्देशून प्रश्न विचारतायत. काय म्हणतायत? रामायणमिति ख्यातं शतकोटी प्रविस्तरं प्रणीतं भवता यच्च ब्रह्मलोके प्रतिष्ठितं. गुरुदेव, रामायणाच्या 100 कोटी संस्करणं आहेत, पुस्तकं आहेत. या पुस्तकांमध्ये सगळ्यांमध्ये आपण जे रचलेलं वाल्मिकी रामायण आहे ते सगळ्या रामायणांचं मूळ आहे. आपण रचलेलं जे वाल्मिकी रामायण आहे त्याची प्रतिष्ठा तर ब्रह्मदेवापर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत आहे. श्रूयते ब्राह्मणैर्नित्यं ऋषिभिः पितृभिः सुरैः 25,000 रामायणमिदं भुवि. रामायणाची जी 1 कोटी संस्करणं आहेत, शतकोटी संस्करणं आहेत, त्या संस्करणांचं पारायण तर देवता करतात, पितर करतात, सिद्ध करतात. आणि इथे पृथ्वी लोकावर 25,000 रामायणाच्या प्रती आहेत. त्याचं वाचन पठण पृथ्वीवरची लोक करतात. तदा कर्णितमस्माभिः सविशेषं महामुने शतकोटी प्रविस्तार रामायण महार्णवे. गुरुदेव, ही सगळी 25,000 रामायणं मी अभ्यासून झाली. पण ह्या 25,000 व्यतिरिक्त जी 100 कोटी रामायणं इतर लोकांमध्ये आहेत, म्हणजे भुवः लोकात, स्वः लोकात, महलोकात, तपः लोकात, सत्य लोकामध्ये वगैरे, त्याचप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जितकी लोक आहेत त्या लोकांमध्ये वेगवेगळी लोक आहेत. वैकुंठ लोक आहे, कैलास पर्वत, कैलास लोक आहे, मणिद्वीप लोक आहे, साकेत लोक आहे. या सगळ्या वेगवेगळ्या लोकांमध्ये जेवढी रामायणं आहेत त्या सगळ्या रामायणांचं महाराज गुरुदेव सार काय आहे ते कृपा करून सांगा. मी ही पृथ्वीवरची 25,000 तर अभ्यासली रामायणं, परंतु मला या सगळ्या मागचं जे सार आहे ते सार आपल्या मुखारविंदातून श्रवण करायचं. तदा कर्णितमस्माभिः सविशेषं महामुने शतकोटी प्रविस्तारं रामायण महार्णवे. रामायण हे काय आहे? महाअर्णव आहे. अर्णव याचा अर्थ समुद्र, महासमुद्र आहे. महासमुद्रामध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारची रत्न दडलेली असतात, तसं रामायणामध्ये देखील सदुक्त्या दडलेल्या आहेत. रामायणाचा अथांग विस्तार आहे. किम गीतमिह मुष्णाति तन्मे कथय सुव्रत आकर्ण्यादरिष्टः पृष्ठं भरद्वाजस्य वै मुनिः. पण या सगळ्या रामायणांमध्ये काहीतरी गुप्त गोष्टी आहे, गुप्त गोष्ट आहे जी प्रकट होत नाही. प्रत्येक रामायण वाचताना मला हे लक्षात येतंय की ह्या रामायणात काहीतरी गुपित ठेवलेलं आहे. आणि कोणत्याच रामायणात ते गुपित काय आहे हे सांगितलेलं नाही. बाकी प्रसंगांची वर्णनं अद्भुत केली आहेत, अगदी फार सूक्ष्मतेने केलेली आहेत. पण या रामायणात घडणाऱ्या घटनांमागे काहीतरी एक गुपित लपलेलं आहे, हे वारंवार माझ्या मनाला जाणवतंय, माझ्या लक्षात येतंय. तर हे गुपित काय आहे हे कृपा करून तुम्ही सांगा. हस्तामलकवत् सर्वं सस्मार शतकोटिकम् ओमित्युक्त्वा मुनिशिष्यं प्रोवाच वदतां वरं
भरद्वाज चिरंजीव साधु स्मारीत मद्यनः शतकोटि प्रविस्तारे रामायण महार्णवे. भरद्वाज मुनींचा हा प्रश्न ऐकून वाल्मिकी ऋषी अति प्रसन्न झालेले आहेत. यासाठी प्रसन्न झालेत की माझा कोणीतरी तर एक शिष्य निघाला ज्याला हे जाणवलं की सगळ्या रामायणांमध्ये काहीतरी एक गुपित लपवून ठेवलेलं आहे जे कुठेच प्रकट होत नाही. ते गुपित काय आहे हे विचारणारा माझा एक तरी शिष्य आहे. याचा आनंद वाल्मिकी ऋषींना झालेला आहे. हल्लीचे गुरु असतील तर म्हणाले असते की अरे बापरे, माझी गुपित गोष्ट पकडून घेतली या लोकांनी. पकडली नाही. यात वाल्मिकींना आनंद होतो की मी जे गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतोय ते काहीतरी गुप्त आहे हे ह्याने ओळखलंय आणि हा प्रश्न विचारतोय. आता यावर उत्तर देताना पूर्वीच्या काळी काय असायचं, गुरु ज्या वेळेला शिष्याला उत्तर द्यायचे तेव्हा ओंकाराचा उच्चार करून बोलायला प्रारंभ करायचे. ओम म्हणायचे ना पुढे बोलायला प्रारंभ करायचे. तर वाल्मिकी ऋषींनी ज्या पद्धतीने ओंकार नाद केला त्या ओंकार नादातून हे प्रकट होत होतं की जणू काही ही शतकोटी रामायण वाल्मिकींच्या अगदी तळ हातावर खेळतायत. इतकं वाल्मिकींनी रामायण स्वतःमध्ये पचवलेलं आहे असं त्यांच्या मुखारविंदाच्या तेजावरून दिसत होतं. एखादी व्यक्ती असते ना, ज्या वेळेला त्याचा पक्का स्वतःचा विषय असतो, त्या विषयाबद्दल एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारावा त्यावेळेला त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक चमक येते आणि तो लगेच उत्तर द्यायला जसा प्रारंभ करतो, कारण त्याला ते माहिती असतो तो विषय. तसं वाल्मिकी ऋषींना शतकोटी रामायण माहिती आहेत आणि ती रामायण त्यांच्या तळ हातावर जणू काही अगदी नाचतायत. अशा पद्धतीच्या आत्मविश्वासाने वाल्मिकींनी ओंकार ध्वनी केला. याचा अर्थ त्यांनी हे भरद्वाजाला सांगितलंय अप्रत्यक्षपणे की हो, तुझं म्हणणं खरंय. प्रत्येक रामायणात एक गुपित ठेवलेलं आहे आणि ते गुपित आजपर्यंत कोणीही उलगडलेलं नाही. कारण गुपित येते ते उलगडणार कसं. पण तुझा हा प्रश्न खूप छान आहे. रामस्य चरितं सर्वमाश्चर्य सम्यगीरितं 25,000 नृलोके यत् प्रतिष्ठितं. रामाचं हे भरद्वाजा सगळं चरित्रच आश्चर्यमय आहे आणि हे जे चरित्र आहे हे 25,000 रामायणांनी युक्त असं ह्या मनुष्य लोकात पसरलेलं आहे. नृणां हि सदृशं रामचरितं वर्णितं ततः सीता माहात्म्यसारं यद् विशेषादत्र नोक्तवान्. रामाचं चरित्र या मनुष्य लोकामध्ये खूप प्रसिद्ध झालं. 25,000 ग्रंथ त्यावर लिहिले गेले. परंतु सीतेचं महात्म्य मात्र कुठेही लिहिलं गेलं नाही. हे भरद्वाजा, सीतेचं महात्म्य हे संपूर्ण रामायणाच्या यशाचं गुपित आहे. त्यामुळे सीता ही रामायणाच्या संपूर्ण यशाची शक्ती आहे. म्हणून काय आपण म्हणतो रामरक्षा स्तोत्रामध्ये, अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्ती. सीता ही शक्ती आहे संपूर्ण रामायणातल्या प्रत्येक प्रसंगाची शक्ती सीता आहे. पण ती सीता शक्ती असल्यामुळे गुप्त आहे. तिचं महात्म्य प्रकट करण्यात आलेलं नाही. जसं या सभागारामध्ये पंखा फिरतोय, दिवा फिरतोय, सगळं चालू आहे. हॅलोजन बिलोजन, हा माईक चालू आहे, तिकडे कॅमेरा चालू आहे, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. एखाद्याने या सगळ्या गोष्टींचं वर्णन करावं आणि मग एखाद्याने येऊन प्रश्न विचारावा की हे सगळं चालू आहे पण हे चालण्यामागचं गुपित काय आहे, हे सगळं कशामुळे चालू आहे. तर त्यावेळेला जसा एखादा मनुष्य म्हणेल की याच्यामध्ये प्रवाहित होणारी विद्युत शक्ती ह्या सगळ्यांना चालवतीये, तर ते विद्युत शक्तीचं महात्म्य हे महात्म्य ह्या सगळ्यांच्या महात्म्यापेक्षा श्रेष्ठ आहे. या विद्युत शक्तीच्या महात्म्यामुळे ह्या सगळ्या वस्तूंना महात्म्य प्राप्त झालेलं आहे.
तद्वत रामायणातल्या प्रत्येक घटनेचं, प्रत्येक पात्राचं महात्म्य हे सीतेच्या महात्म्यावर अवलंबून आहे आणि तेच प्रत्येक रामायणातलं गुपित आहे असं महर्षी वाल्मिकी म्हणतात. हे महर्षी वाल्मिकी कुठे निवास करतायत? तर तमसा नदीच्या किनारी महर्षी वाल्मिकींचा निवास आहे. ही तमसा नदी कुठे आहे? तर ब्रह्मावर्त नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. कानपूरपासून एक 30 किलोमीटर अंतरावर, 35 किलोमीटर अंतरावर ब्रह्मावर्ताचं तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राचं महात्म्य हे आहे की या तीर्थक्षेत्री ब्रह्मदेवाने पृथ्वीचं नाभिस्थान निश्चित केलंय. तिथून ब्रह्मदेवानी या सृष्टीची उत्पत्ती सुरू केली. तिकडे ब्रह्मदेवानी पृथ्वीचं केंद्र म्हणून एक खुंटी रोवली. ती खुंटी आजही तिकडे ब्रह्मावर्तात आहे. तर त्या ब्रह्मावर्ताच्या ठिकाणी ब्रह्मदेवाने तप करून सृष्टीची निर्मिती केली. त्या ब्रह्मावर्ताच्या ठिकाणी तमसा नदी वाहते आणि ही जी तमसा नदी आहे, या तमसा नदीला पुढे जाता गंगा येऊन मिळालेली आहे. गंगेचं महात्म्य थोडं वेगळंच आहे. बाकीच्या नद्यांच्या बाबतीत असं आहे की उपनद्या येऊन त्या मुख्य नदीला मिळतात, पण इकडे तसं नाही आहे. गंगा अवतरणाच्या आधी तमसा नदी होती, गोमती नदी होती, वेगवेगळ्या नद्या, चंबळ नदी होती, सगळ्या नद्या होत्या. आणि नंतर भगीरथानी जेव्हा तप केला तेव्हा गंगा नदी प्रकट झाली आणि एकेका नदींना भेटत 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 पुढे पुढे एकत्र होत होत ती सागरापर्यंत पोचली. त्यामुळे गंगा ही तिच्या उपनद्यांपेक्षा तरुण आहे. गंगेचं पात्र हे गोमतीपेक्षा, यमुनेपेक्षा, तमसा नदीपेक्षा देखील तरुण पात्र आहे आणि हे पुराणांमध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे गंगा नदी ही तुमच्या आमच्या 100 वर्षाच्या आयुष्याच्या दृष्टीने जरी प्राचीन असली तरी गंगेपेक्षा प्राचीन नद्या तमसा आहेत, गोमती आहेत, चर्मणवती म्हणजे चंबल नदी आहे, यमुना आहे, या गंगेपेक्षा प्राचीन नद्या आहेत. आणि हे आता जिओलॉजिस्ट लोकांनीही सिद्ध केलेलं आहे. जिओलॉजिस्ट लोकांनीही सिद्ध केलं आहे की गोमती नदी ही गंगेपेक्षा जुनी आहे, गंडकी नदी ही गंगेपेक्षा जुनी आहे, चंबल नदी ही गंगेपेक्षा जुनी आहे. हे आता वैज्ञानिक दृष्टीने पण सिद्ध झालं. तर ब्रह्मावर्त नावाचं ठिकाण आहे, तिथून तमसा नदी वाहतीये आणि ती तमसा नदी गंगेला येऊन मिळतीये किंवा गंगा तमसेला येऊन मिळतीये. खरं बघितलं तर गंगा आणि तमसेचा संगम जो आहे त्या संगमावर ब्रह्मावर्त नावाचं ठिकाण आहे. हे ब्रह्मावर्त तेच ठिकाण आहे जिथे ध्रुव बाळांनी तप केला होता. म्हणजे ध्रुव बाळांनी तप जो केलेला होता तो तर वृंदावनात केलेला होता, यमुनेच्या किनारी. पण जिथे ध्रुव बाळाला नारद मुनी भेटले ते ठिकाण ब्रह्मावर्ताला आहे. त्याला आजही ध्रुवटीला म्हणतात. आणि तिथूनच काही अंतरावर तमसा नदीचा एक पाट वाहतो आणि त्याच्या किनारी वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे. आजही आहे तो आश्रम, आजही ते ठिकाण तसंच आहे. तर तिथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता आणि तिथे भरद्वाज वगैरे मोठे मोठे ऋषी त्यांच्याकडे शिक्षण घ्यायला, अध्ययन करण्यासाठी म्हणून आश्रमात शिष्य बनून निवास करत असत. हे जे वाल्मिकी ऋषी आहेत, या वाल्मिकी ऋषींचा पूर्ववृत्तांत देखील चमत्कारिक आहे. वाल्मिकींना ऋषित्व जे प्राप्त झालं ते देखील वाचा शक्तीमुळे प्राप्त झालेलं आहे. ही वाचा शक्ती वाल्मिकी ऋषींना देणारी कोण आहे? सीताच आहे. कारण राम आणि सीतेचं जीवन कसं जगलं गेलं, रामानी काय केलं हे वर्णन करण्यासाठी म्हणून उत्तम वाचाशक्ती हवी ना. ती वाचाशक्ती देणारी सीता आहे, ती वाचाशक्ती देणारी सीता आहे. तर वाल्मिकींना देखील वाचाशक्ती देऊन त्यांच्याकडून रामायण लिहून घेणारी जी वाचाशक्ती आहे ती सीता आहे. हे वाल्मिकी कोण आहेत? तर या वाल्मिकींच्या बाबतीत आपल्या लोककथांमध्ये आपण ऐकतो
की वाल्मिकी म्हणजे वाल्या कोळी होते, दरोडेखोर झाले वगैरे, हे ते सगळं आपण ऐकतो. पण वाल्मिकी हे कोळीही नव्हते आणि दरोडेखोरही नव्हते. वाल्मिकी कोण होते? तर प्रचेतस नावाचे एक ऋषी होते, ब्राह्मण ऋषी होते. या प्रचेतस नावाच्या ऋषींचा 10वा मुलगा हा वाल्मिकी आहे. आणि हा जो वाल्मिकी आहे याचं जन्माचं नाव आहे रत्नाकर. त्याचं जन्माचं नाव वाल्या कोळी वगैरे नाही आहे, त्याचं नाव आहे रत्नाकर. तो प्रचेतस नावाच्या ब्राह्मण ऋषींचा पुत्र आहे तो. आणि उत्तम वेदपाठी आहे, चांगला वेद शिकलेला आहे, मीमांसा शास्त्रामध्ये पारंगत आहे, व्याकरणशास्त्रामध्ये पारंगत आहे. म्हणजे जसं ज्याला आपण हल्ली दशग्रंथी म्हणतो तशा पद्धतीचा दशग्रंथी आहे हा रत्नाकर. पण जशी तरुण मुलं जरा उतावीळ असतात तसाच हा रत्नाकर देखील उतावीळ आहे. आणि म्हणून वडिलांबरोबर पौरोहित्याचं कार्य करण्यासाठी त्यांना मदतीला जाताना, वडील आता वृद्ध आहेत तर वडिलांची पूजा अर्चा करण्याची पद्धत आणि ह्याची पद्धत दोघांच्या स्पीडमध्ये फरक तर असणार, गतीमध्ये फरक असेल. तर ज्या वेळेला वृद्ध ऋषीमुनी बसून वेदपाठ करत असत त्यावेळेला हा रत्नाकर काय करायचा, ताजा तरण्या होता, एकदम तरुण होता, त्यामुळे भराभर मंत्र म्हणायचा. आणि मंत्रांची जी गती असली पाहिजे ती गती तो सांभाळत नव्हता आणि फास्ट मंत्र म्हणायचा. हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर गतीने, जलद गतीने मंत्र म्हणायचा. ऋषीमुनींनी त्याला सावध केलं की हे रत्नाकरा, वेद मंत्रांच्या बाबतीत गीती शीघ्रे शिरःकंपी हे दोष आहेत. वेदमंत्र हे शीघ्र गतीने म्हणायचे नसतात, त्यांची जी गती ठरलेली आहे त्याच गतीमध्ये वेदमंत्र म्हटले तरच त्याचा उत्तम लाभ होतो, अन्यथा होत नाही. तेव्हा हे रत्नाकरा, एवढी घाई करू नकोस वेदमंत्र म्हणताना. जसे आम्ही म्हणतोय वेदमंत्र त्याच गतीत म्हण तर व्यवस्थित मंत्र म्हटला जाईल. हो म्हणतोय आणि हळूहळू पुन्हा स्पीड वाढवतोय. असं 3-4 वेळा झाल्यानंतर ऋषींनी त्याला शाप दिला की तू भ्रष्ट होशील. ऋषींनी शाप दिलाय रत्नाकराला की तू भ्रष्ट होशील. आता ऋषींचा शाप हा कधी खोटा होत नाही. माणसाने 6 शापांपासून वाचायचं असतं. आई वडिलांचा शाप, माणसाने त्यापासून वाचलं पाहिजे. आईनीच शाप दिला, वडिलांनीच शाप दिला असं होता कामा नये, कारण आई वडिलांचा शाप लागल्याशिवाय राहत नाही. 3रा गुरूंचा शाप, कधी गुरूंचा शाप ओढवून घेऊ नये. इकडे गुरूंमध्ये साधू संत सत्पुरुष ऋषी मुनी हे सगळे आले, तर गुरूंचा शाप कधी ओढवून घ्यायचा नसतो अंगात. 4था शाप कोणाचा ओढवून घ्यायचा नसतो, तर आलेल्या अतिथींचा शाप कधी ओढवून घ्यायचा नसतो. नाहीतर एखादा अतिथी आला, आपण त्याचं अपमान वगैरे केला आणि जाता जाता तो शाप देऊन गेला, अतिथीचा शाप कधी ओढवून घ्यायचा नसतो. 5वा शाप आहे देवतांचा शाप. देवतांचा शाप म्हणजे दृश्य अदृश्य सगळ्या देवांचा शाप. दृश्य देवता म्हणजे कोणत्या, तर तुळशीचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, औदुंबराचं झाड आहे, या सगळ्या ज्या पूज्य वनस्पती आहेत या देखील देवता आहेत. आणि अदृश्य देवता म्हणजे कोणत्या, इंद्र वरुण इत्यादी देवता. तर यांचा शाप कधी ओढवून घेऊ नये, इंद्र वरुण इत्यादींचा शाप कधी ओढवून घेऊ नये. म्हणून मनुस्मृतीमध्ये म्हटलंय की नदीमध्ये कधी थुंकू नये, विहिरीमध्ये थुंकू नये, लगेच त्या वरुण देवतेचा शाप लागतो. कारण विहीर, नद्या, तलाव हे सगळे जलाशय जे आहेत हे वरुणदेवाची स्थानं आहेत. आणि अशा स्थानांमध्ये जेव्हा आपण थुंकतो किंवा मलमूत्राचं विसर्जन करतो त्यावेळेला त्या देवतांचा आपल्याला शाप लागतो. म्हणून ह्यांचा शाप लागू नये म्हणून पाण्याच्या स्रोतामध्ये कधी थुंकू नये, मलमूत्राचं विसर्जन करू नये. म्हणून आम्ही काय केलं,
आमच्या इकडच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी गटाराचं हे आमच्या इकडच्या नदीच्या प्रवाहात सोडून दिलेलं होतं. त्या म्युन्सिपाल्टीला पत्र लिहिलं, म्हटलं आमच्या हिंदू वैदिक धर्मानुसार पाण्यामध्ये, तलावामध्ये, समुद्रामध्ये सांडपाणी सोडणं यांनी त्या वरुण देवतांचा त्या स्रोतांच्या देवतांचा शाप लागतो. तुम्ही महानगरपालिका असल्यामुळे आमच्या सांडपाण्याची व्यवस्था नदीमध्ये पाणी सोडून केलेलं आहे, तर त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावतात, आम्हाला शाप लागण्याची शक्यता प्रबळ होते. आम्हाला धर्मसंकटात पाडण्याचा अधिकार हा महानगरपालिकेला दिलेला नाही. आमच्या नागरी सुविधा करीत असताना आम्हाला धर्मसंकटात पाडण्याचा अधिकार हा महानगरपालिकेला नाही. आणि म्हणून नदीमध्ये सांडपाणी सोडणं हे बंद करावं महानगरपालिकेने. आमच्या महानगरपालिकेने आमच्या इकडच्या तुंगार नदीमध्ये सांडपाणी सोडणं बंद केलं. कारण कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल काढलं ना आम्ही, की नागरी सुविधा देणं तुमचं कर्तव्य आहे, पण आम्हाला धर्मसंकटात घालण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आम्ही धर्मसंकटात पडत आहोत तुमच्या नागरी सुविधेमुळे, त्यामुळे हे बंद करा. त्यांना बंद करावं लागलं, कारण माझ्या पत्राच्या भाषेवरून कळलं की यांनी कॉन्स्टिट्यूशनल मुद्दा उचललेला आहे. त्यामुळे याच भाषेमध्ये जर इंदोर महानगरपालिकेला जर पत्र लिहिलं आणि त्याला 1000-2000 सह्या जोडल्या, तर ही जी सरस्वती नदी आहे, या सरस्वती नदीमध्ये जे सांडपाणी सोडणं चालू आहे, मलमूत्र सोडणं चालू आहे, त्याची समस्या बंद होईल. त्याची समस्या बंद होईल. ही नदी काही कान नदी, खान नदी वगैरे काही नाही आहे. या नदीचं नाव स्पष्टपणे सरस्वती नदी आहे. सरस्वतीची जी मुख्य धारा आहे, त्या मुख्य धाऱ्यातली ही उपनदी आहे. ही पुढे जाऊन सरस्वतीला मिळायची, म्हणून हिला सरस्वती म्हणायचं. आणि हिला सरस्वती म्हणतात याचं इंदोरच्या म्युझियममध्ये प्रमाण आहे. जुना नकाशा आहे, मराठाकालीन नकाशा. ज्या नकाशामध्ये इकडे 2 नद्यांचा उल्लेख आहे, चंद्रभागा आणि सरस्वती. या सरस्वतीचं नाव कान कधी झालं भगवंताला ठाऊक, पण जुन्या नकाशामध्ये आजही त्याचा उल्लेख सरस्वती असा आहे. आणि तो नकाशा इकडच्या म्युझियममध्ये आहे. त्याचा मी फोटो पण काढून ठेवलेला आहे. त्यामुळे ह्या सरस्वती नदीचा पाठ आहे. याच्यामध्ये आमचं मलमूत्र सोडणं म्हणजे या नदीच्या देवतांचा आम्हाला शाप लागण्यासारखं आहे. म्हणून आम्हाला तुमच्या नागरी सुविधेच्या नावाखाली धर्मसंकटात पाडू नका, अशा पद्धतीचं पत्र हे महानगरपालिकेला देण्यात आलं पाहिजे. ते जेव्हा देण्यात येईल त्याच्यावरती लिहिलं पाहिजे अ कॉन्स्टिट्यूशनल इश्यू, की त्यांना त्यांची ती भाषा असते. संवैधानिक घटनात्मक प्रश्न पडला की ते गांभीर्याने घेतात. नुसतं जर निवेदन दिलं तर काही कोणाला विचारत नाही. घटनात्मक समस्या आहे ह्या भाषेत जर लिहिलं तर ते काम होतं. आमच्या इकडे हे मी करून दाखवले. त्यामुळे ज्या अर्थी एका महानगरपालिकेने केलं तर दुसऱ्या पालिकेलाही करावंच लागणार, कारण त्यांचे वकील असतात. त्या वकिलांना जेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल इश्यू म्हणून मार्क करून देतात, तेव्हा इट इज मॅन्डेटरी त्यांना ते त्यांच्या लीगल टीमला दाखवावं लागतं की ह्यांचं पत्र कितपत ग्राह्य धरायचं आहे ना, यावर कितपत काम करायचं. मग अशा वेळेला लीगल टीम सांगते की कॉन्स्टिट्यूशनल मुद्दा आहे, ताबडतोब हे ग्राह्य करावं लागेल तुम्हाला. नाहीतर हे जर PIL टाकून कोर्टात गेले तर महानगरपालिकेला यांच्या प्रायश्चित्ताच्या सगळ्या विधानाचा खर्च द्यावा लागेल. प्रत्येक हिंदूच्या प्रायश्चित्ताच्या विधानाचा खर्च, नुकसान भरपाई द्यावी लागेल. तर कॉन्स्टिट्यूशनल इश्यू म्हणून, कारण मी 2-3 वेळा सतत पाहतोय एवढा मोठे स्रोत मलमूत्राचे ह्या सरस्वतीमध्ये घातले जातात. हे बंद करायला हवं आणि हे आपणच केलं पाहिजे. दुसरं कोणी उभं राहणार नाही. आपल्या घरातलं जर छत गळत असेल तर दुसरा कोणी येऊन रिपेअर करून जाणार नाही, आपल्यालाच रिपेअर करावं लागेल. तसं ह्या नदीला जर स्वच्छ करायचं असेल तर बाहेरून कोणी येणार नाही, युनेस्को येणार नाही, UN येणार नाही, कोणी येणार नाही, आपल्यालाच करावं लागेल.
आणि ते काही नाही, एक व्यवस्थित पत्र ड्राफ्ट करून त्याला 500-1000 सह्या जोडल्या की काम होऊन जातं. तर मला असं वाटतं की हे काम वैदिकाश्रम सारख्या संस्थेने पुढाकार घेऊन केलं, कारण ही संस्था ही प्री इंडिपेंडंट संस्था आहे. त्यामुळे ह्या संस्थेचा दर्जा वेगळा आहे. पोस्ट इंडिपेंडन्स संस्थेचा दर्जा वेगळा असतो आणि प्री इंडिपेंडन्स संस्थेचा लीगल दर्जा वेगळा असतो. त्यामुळे जेव्हा प्री इंडिपेंडन्स संस्था जर इंदोरमधल्या एकत्र होऊन हे जर निवेदन दिलं तर त्याला खूप वजन प्राप्त होईल याची मला खात्री आहे आणि हे काम होईल. याची देहा याची डोळा पुन्हा आपण सरस्वती नदीच्या किनारी स्नानाला जाऊ शकू अशी स्थिती निर्माण होईल. पण हे केलं पाहिजे. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. ते कागदी घोडे दौडवावे लागतील आपल्याला, 2-4 वर्ष जातील पण काम होऊन जाईल. आणि हे मी कधी सांगतोय, आधी केले मग सांगितले. आमच्या इकडे हे करून बघितलं, हे करून घेतलं आणि मग इकडे इंदोरला येऊन सांगतो. तर हे करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी जे काही लीगल ड्राफ्ट वगैरे आमचे तयार आहेत ते सगळे आम्ही तुम्हाला देऊ. फक्त त्यावर नावागावाचा उल्लेख बदलून टाका, नदीच्या नावाचा उल्लेख बदला, तारीख बदला आणि देऊन टाका. बघा काय होतं, चमत्कार होतो. तर तमसा नदीच्या किनारी वाल्मिकींचा आश्रम आहे. हे वाल्मिकी कोण आहेत तर प्रचेतस नावाच्या ऋषींचा 10वा पुत्र आहे आणि तो शापित झालाय. तो आहे वेदपाठी, दशग्रंथी आहे आणि शापित झालाय भ्रष्ट होशील. आणि भ्रष्ट होशील हा शाप मिळता क्षणी खरोखरच त्या रत्नाकराची बुद्धी भ्रष्ट होऊ लागली. विचार करू लागला, काय हे मंत्रपाठ करायचे आणि थोडीशी दक्षिणा थोडा शिधा घेऊन घरी यायचं. त्यापेक्षा असे भरपूर चांगले उद्योग आहेत की जे कमी परिश्रमामध्ये कमी वेळामध्ये भरपूर पैसा अडका देतात. असा कोणता तरी नूतन उद्योग शोधावा. म्हणून हा जो रत्नाकर आहे तो विचार करतोय की असा कोणता बिझनेस करू की कमी वेळामध्ये आणि कमी कष्टामध्ये भरपूर पैसे कमवता येतील. हा विचार करत असताना तो जो रत्नाकर आहे तो पाहतोय की समोर नदीमध्ये काही मच्छीमार लोक, कोळी लोक येऊन जाळं टाकतायत आणि जाळं टाकून थोड्या वेळ नुसतं आरामात बसतायत, खातायत, पितायत आणि 1-2 तास झाल्यानंतर ते जाळं काढतात. त्यातला एक मासा काढून टोपलीत ठेवतात, बाजारात मोठ्या भावात विकून भरपूर पैसा कमवून येतात. या रत्नाकराच्या मनात आलं, हा उद्योग बरा आहे. नुसतं जाळं टाकायचं, बसायचं, मासे काढायचे, विकून टाकायचे, भरपूर पैसा मिळतो. म्हणून या रत्नाकरांनी हा उद्योग सुरू केला आणि खरोखर त्याला पैसा मिळायला लागला. मग तो विचार करतो, यापेक्षा सोपा उद्योग कोणता, यापेक्षा सोपा उद्योग कोणता. ह्यात काही नाही तर जाळं टाकावं लागतं, ते काढावं लागतं, मासे काढावे लागतात, विकावं लागतं, कधी कधी जाळं तुटतं, मग ते पुन्हा विणावं लागतं, कष्ट आहेत. यापेक्षा सोपा उद्योग कोणता म्हणून विचार करतोय रत्नाकर. आणि मग त्याच्या लक्षात येतंय की दस्यूपणाचा उद्योग फार सोपा आहे. दस्यू म्हणजे डाकू, दरोडेखोरीचा उद्योग फार सोपा आहे. काही नाही, रोज व्यायाम करून शरीर जरा बळकट करायचं, अकराळ विक्राळ आवाज करायचा, लाठी काठी चालवायला, थोडीशी गुप्ती बिप्ती चालवायला किंवा सुराबिरा चालवायला शिकायचं, कुऱ्हाड बिराड. माणूस घाबरतो, जीव प्रत्येकाला प्रिय आहे. येणा जाणाऱ्या वाटसरूला गाठायचं, धमकवायचं, नाही ऐकलं तर मस्तक उडवून टाकायचं आणि आहे ते धन घेऊन टाकायचं. कारण पूर्वीच्या काळी ATM कार्ड, डेबिट क्रेडिट कार्ड वगैरे काही नव्हते, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन नव्हतं. त्यामुळे प्रत्येक जण मुद्देमाल स्वतःबरोबर घेऊन जायचा. प्रत्येकाचं धन प्रत्येकाकडे सुरक्षित असायचं, सोन्याच्या मोहरांच्या रूपामध्ये. धनाची कसोटी काय, सोनं ही धनाची कसोटी आहे. त्यामुळे प्रत्येकाचं धन हे सोन्याच्या मोहरांच्या रूपामध्ये प्रत्येकाच्या खिशात असायचं, प्रत्येकाच्या घरी असायचं. काळ बदलला आणि सोन्याच्या ठिकाणी रौप्य आलं. सोनं राजा ठेवायचा आणि त्याच्या बदल्यात रौप्याची नाणी तो घडवून घ्यायचा. रौप्यावरूनच रुपया शब्द आलेला आहे. पुढच्या काळामध्ये आणखीन स्थिती बदलली.
त्या काळी निदान चांदी तरी आपल्या हातात होती, सोनं राजाच्या हातात, चांदी आपल्या हातात. मग त्यानंतर काळ बदलला. त्यानंतरचे जे मुघल राजे आले त्यांनी काय केलं, तांब्याची नाणी, पितळ्याची नाणी काढली, चांदी सोनं राजाकडे. त्यानंतर आणखीन काळ बदलला. मग काय झालं, ॲल्युमिनियमची नाणी, स्टीलची नाणी आली, मुख्य सोनं चांदी रिझर्व्ह बँकेकडे. त्यानंतर आणखीन काळ बदलला, कागदाची नाणी आली, कागद 2 रुपयाचा, त्यावर लिहिलंय 500 रुपये थे. कळलं की नाही, कागद 2 रुपयाचा, लिहिलंय 500 रुपये आहे. त्यामुळे कागद आपल्या हातात, खरं सोनं चांदी रिझर्व्ह बँकेमध्ये शिल्लक असलं तर. कळलं की नाही, मी शिल्लक असलं तर फार जबाबदारीने म्हणतो. तर आता तर तोही काळ बदलला, कागदही राहिले नाहीत, ऑनलाईनच, फक्त ऑनलाईनच. आता इराण अमेरिका वॉरमध्ये ते कोणीतरी मध्यंतरी म्हटलं की इंटरनेटची केबल डॅमेज झाली, त्याचं रिपेअरिंग चालू आहे. समजा ह्या केबल एखाद दिवशी खरोखर डॅमेज झाल्या तर आपलं सगळा डेटा तरी सुरक्षित राहील का? त्यामुळे जेव्हा ती केबल डॅमेज झाली ही बातमी आली आणि त्यावर काम चालू आहे ही बातमी आली, तेव्हा मी काय केलं, पटापट बँकेत गेलो ना, माझं पासबुक अपडेट करून घेतलं. कारण नंतर कॉम्प्युटरवर दिसलं नाही तर कळलं की नाही, कारण जरी 2-3 ठिकाणी सर्व्हर असले तरी ते पण सर्व्हर जर कोणी उडवले तर आपल्या डेटाचं काय. म्हणून आपल्या हातात कागद हवा बाबा, कमीत कमी कागद दिसला पाहिजे. नाहीतर एखाद दिवशी बँक म्हणायची पासबुकातली एंट्री फायनल, आणि आपण 2-3 महिन्यात पासबुक अपडेटच केलेलं नसलं आणि नेमकं FDचे जमा झालेले वगैरे असले तर ते जातील. म्हणून पासबुक कायम अपडेट ठेवलं पाहिजे. बऱ्याच जणांच्या पॉलिसीज वगैरे ऑनलाईन आहेत, PDF फाईल्स, त्याच्या व्यवस्थित प्रॉपर फाईल्स हार्ड कॉपीज घेऊन ठेवल्या पाहिजेत. नाही तर आयत्या वेळेला आपण काय विचार करू, नाही माझं सगळं ऑनलाईन आहे. अरे पण तुझ्याकडे ते ऑनलाईनचा सर्व्हर उडला तर तुझ्याकडे काय आहे? कळलं की नाही, या सगळ्या गोष्टी फार गंभीर आहेत, विचार केला पाहिजेत. सगळं ऑनलाईन करून चालणार नाही. एखाद दिवशी ऑनलाईनने दगा जर दिला ना तर आपण पुन्हा मूळ पदावर येऊ, चूल फुंकत बसावं लागेल नंतर पुन्हा. तर असं होता कामा नये. त्यामुळे आपल्याकडे काही कागद सुरक्षित असले पाहिजेत. तर हे आहे. तर वाल्मिकींनी विचार केला, रत्नाकरांनी विचार केला की सगळ्यात सोपा व्यवसाय फार चांगला आहे. कोणता? दरोडेखोरीचा व्यवसाय. आणि सुरू केला तो व्यवसाय. येणा जाणाऱ्या वाटसरूला गाठायचं, धमकवायचं. कोणी धमकी ऐकून स्वतःकडचा पैसा दिला तर बरंच आहे, नाही दिला तर त्याला मारायचं, बुक्के बिक्के मारायचे, ठोसे मारायचे. त्यांनी ऐकलं नाही तर सरळ मस्तक उडवून टाकायचं. हा सोपा मार्ग पैसे कमवण्याचा निवडला आणि त्यात यश मिळायला लागलं. वाममार्गामध्ये सुरुवातीला प्रचंड यश मिळतं सज्जन. वाममार्गाने जेव्हा मनुष्य चालतो त्यावेळेला सुरुवातीला खूप यश मिळतं, पण नंतरच्या काळात मात्र अपयशच हाती लागतं. आणि सत्याच्या मार्गाने चालताना सुरुवातीला गती फार कमी असते, पण अंततोगत्वा यश प्रचंड मिळतं. ही नियती आहे, प्रकृतीचा नियमच हा आहे. शेतकरी शेतामध्ये गहू पेरतो, तांदूळ, भात पेरतो, पटापट ते भाताचे वाढतात, भारे वाढतात, कणीस येतं, पण तेवढेच पटापट ते सुकूनही जातात. आणि तेच आंब्याचं झाड लावा, आंब्याचं झाड 2-3 फुटाचं व्हायला 1-2 वर्ष लागतील, पण तेच तांदूळ किंवा गव्हाचं बियाणं टाकल्यानंतर 3 महिन्यात 1-2 फूट उंच गवत तयार होतं, त्याला कणीस येतं, सगळं येतं, पण ते तितकंच लवकर मरूनही जातं. पण आंब्याचं झाड हळूहळू वाढतं, पण एकदा वाढलं की 200-300 वर्ष आंबे देत राहतं. तसंच आहे, ज्या वाईट गोष्टी असतात त्या पटापट फलद्रूप होऊन जातात, त्या पटापट फलद्रूप होतात, पण त्या तितक्याच वेगाने अधोगतीला देखील नेतात. म्हणजे इकडे मी भात आणि गहू वाईट पदार्थ आहे असं म्हणत नाहीये, दृष्टांतातलं दार्ष्टांतिक जेवढं आहे तेवढं लक्षात घ्यायचं असतं. पण सत्याचा जो मार्ग आहे तो हळूहळू यशाकडे नेतो, पण ते यश शाश्वत असतं, ध्रुव यश असतं, खंबीर यश असतं.
तर या रत्नाकराला भराभर पैसा तर मिळायला लागला, भरपूर पैसा मिळाला. आता काय, आता सुखाची इच्छा म्हणून एका स्त्रीशी लग्न केलं. जात कुळ गोत्र काहीही बघितलं नाही, जी पसंत पडली, दिसायला कारण बहिर्मुख झालेला होता, बहिर्मुख झालेला असल्यामुळे दिसायला जी चांगली तिला पत्नी केलं. मनाने कशी आहे काय काही त्याचं भान ठेवलं नाही. त्यानंतर त्या रत्नाकराला मुलं बाळं झाली, मुलं बाळं सुखाने राहू लागली. रत्नाकर सगळ्यांचे लाड करायचा, बायकोचे लाड, मुलाबाळांचे लाड, रोज दरोडेखोरी करायचा, भरपूर पैसा कमवून यायचा आणि मुलाबाळांसहित अतिशय सुखाने राहत होता. पण भीती होती की राजाचे सैनिक येऊन पकडून तर नाही नेणार आपल्याला, म्हणून घर बीर सगळं बांधलं. पण कुठे बांधलं? घनघोर जंगलामध्ये बांधून ठेवलं की जेणेकरून राजाबिजानी पकडू नये आपल्याला. असं करता करता हा रत्नाकर होता, पूर्वीचा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्यामुळे त्याला माहिती होतं की आपण ज्या ज्या हत्या करतोय त्याचं आपल्याला पातक लागणार आहे आणि केलेलं कर्म हे फेडावंच लागतं. केलेलं कर्म हे काही नष्ट होत नाही, ते फळ देऊनच नष्ट होतं. मग जर ते फळ प्राप्त करायचं नसेल तर स्वतःहून प्रायश्चित्त घेतलेलं बरं, नाहीतर ते फळ कधी प्राप्त होईल सांगता येणार नाही. म्हणून स्वतःहून प्रायश्चित्त जर घेतलेलं असलं तर केलेल्या दुष्कर्माची निष्कृती तिथेच होऊन जाते. कारण का? कर्मानी कर्माला कापलं जातं, हा सिद्धांत आहे. एकतर भोग कर्मानी कृत्य, आपण जे केलेलं कृत्य आहे त्याला कापा, किंवा प्रायश्चित्त कर्मामध्ये जो शरीराला ताप होतो त्या तापाच्या फलस्वरूप मागचं कर्म कापा. दोन मार्ग आहेत कर्माला निष्कृत, म्हणजे वाईट कर्मांचा नाश करण्याचे दोन मार्ग आहेत. एकतर भोगून नाश करा किंवा प्रायश्चित्त घेऊन नाश करा, हे दोन मार्ग आहेत. यातला सगळ्यात सोपा मार्ग प्रायश्चित्त घेणं. कारण प्रायश्चित्त घेण्यामध्ये काय होतं, याच जन्मी आपण ह्याच जन्मी केलेली पापं इथल्या इथे फेडून नष्ट करून टाकतो. जर ती नष्ट केली नाही तर पुढच्या जन्मी भोगावी लागतील की त्याच्या पुढच्या जन्मी भोगावी लागतील हे सांगता येणार नाही. आणि जेव्हा भोगावी लागतील त्यावेळेला ही का भोगावी लागतायत याची कार्यकारण मीमांसाच आपल्याला कळणार नाही. समजा या जन्मी एखादा मनुष्य लंगडा लुळा जन्माला आला, या जन्मी तर त्यांनी काही पाप केलेलं नाही, पण ज्या अर्थी लंगडा लुळा बनून जन्माला आलेला आहे त्या अर्थी काहीतरी पाप कुठेतरी केलंय म्हणून तसा जन्म प्राप्त झाला ना. तर हे कोणतं पाप होतं हे कळण्या इतकी मेधा प्रज्ञा असते का मनुष्यामध्ये? नसते. कारण मागच्या जन्मी केलं का त्याच्या मागच्या जन्मी केलं काहीच कळायला मार्ग नाही आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये मनुष्य अंधारात राहतो आणि कुढत राहतो की मला हे का भोगावं लागतंय, मला हे का भोगावं लागतं. त्यामुळे हे कुढणं आपल्या पदरात पडू नये म्हणून या जन्मी आपण जी जी पापं केलेली आहेत त्या त्या पापांची एक मोठी लिस्ट बनवावी, मोठी लिस्ट बनवावी आणि एकेका पापाचं प्रायश्चित्त घ्यायला प्रारंभ केला पाहिजे. एकेका पापाचं प्रायश्चित्त घेऊन इथली पापं इथेच फेडून मोकळं झालं पाहिजे. ही लिस्ट बनवून कोणाला सांगायची गरज नाही. ही लिस्ट बनवून आपले जे गुरु असतील, आपले जे हितकारी असतील, पुरोहित असतील, त्यांना सांगावं की माझ्या हातून हे पाप घडलंय, मी काय प्रायश्चित्त घेऊ यासाठी. असं करून एक एक पापाचं प्रायश्चित्त घेणं सुरू ठेवावं आणि एका बाजूला नामस्मरण चालू ठेवावं. नामस्मरण का चालू ठेवावं? कारण कित्येक पापं अशी आहेत आपली की जी आता आपल्यालाही लक्षात नाही आपण काय पापं केली. आपण काय पापं केली ही आपल्याला देखील आता लक्षात नाही आहेत. इतकी विस्मृती झाली, पण पापं होऊन गेली. त्यामुळे त्याचं फळ भोगायचंच आहे. तर जी पापं आपल्या लक्षातही राहिली नाहीत त्या पापांना आठवणंही शक्य नाही. मग त्या पापांपासून आपल्याला मुक्ती कोण देईल? तर नामस्मरणादन्यमुपायम नहि पश्यामी भवतरणे. नामस्मरणच त्यातून आपल्याला मुक्ती देऊ शकतो. आपण देवाला सांगू शकतो की देवा काही पापं आता माझ्याही लक्षात नाही, तुझं मी नाव घेतो यातच सगळं प्रायश्चित्त मान. आणि देव दयाळू आहे, तो त्यातही प्रायश्चित्त मानून टाकतो. तर म्हणून पापाची निष्कृती सतत करत राहिलं पाहिजे.
हे शिक्षण हा बोध आपल्याला वेद मंत्र देतात. म्हणून आपण काय करतो, ब्राह्मण ज्या वेळेला संध्या करतो त्यावेळेला संध्या करत असताना प्राणायाम करतो. प्राणायामामध्ये ज्या वेळेला तो श्वास आत घेतो आणि आतमध्ये कोंडतो, त्यावेळेला श्वास आतमध्ये कोंडलेल्या अवस्थेमध्ये वायूबरोबर फुफ्फुसामध्ये गेलेले जे जंतू आहेत, जे बारीक बारीक जीव आहेत, ते फुफ्फुसाच्या उष्णतेने प्राणायाम केल्यामुळे मरतात. तर त्या जंतूंच्या हत्येचं प्रायश्चित्त म्हणून शास्त्र काय म्हणतं, आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरोम असं म्हणून कानाला स्पर्श करा. तर ते छोटे छोटे फॅक्टेरिया जे मेलेत प्राणायाम करताना, त्याचं प्रायश्चित्त होऊन जाईल. हे करायला सांगितलं. सूर्याला अर्घ्य देत असताना त्या अर्घ्याचं जे पाणी उडतं, त्या पाण्याने सूर्याला गिळणारे राक्षस मारले जातात. त्या राक्षसांच्या वधाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी संध्या केल्यानंतर, अर्घ्यदान केल्यानंतर ब्राह्मणाला काय म्हटलेलं आहे, आचमन करा ना प्राणायाम करा, तर ते प्रायश्चित्त होईल. कारण जरी सूर्यावर आक्रमण करणाऱ्या राक्षसांचा पराभव केलेला असला, त्यांचा वध केलेला असला, तरी तो वधच आहे ना. पण ते राक्षस आहेत, सूर्याला गिळायला आलेले आहेत, म्हणून त्यांचा वध केल्याचं प्रायश्चित्त छोटंसं आहे. नुसतं प्राणायाम करा, आचमन करा, झालं प्रायश्चित्त. आपल्याकडे ताबडतोब प्रायश्चित्त करायला सांगितलं. आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाक करत असताना काय करतो, तर तांदूळ गहू वगैरे निवडतो, त्यातले बारीक बारीक पोरकिडे वगैरे असतील ते आपण घेऊन टाकून देतो. आपल्याला कळतं, काय कळतं, की आपण तांदूळ निवडले, पण वास्तविक पाहता आपण तांदूळ तर निवडलेले असतात आपल्यासाठी, पण त्या पोरकिड्याला अन्नापासून वंचित केलेलं असतं. पोरकिड्याला त्याच्या अन्नाच्या थाळीवरून उठवलेलं आहे, हे लक्षात घ्या. आपण काय म्हणतो, एखाद्याला अन्नाच्या ताटावरून उठवणं पाप आहे की नाही. तर निवडत असताना त्या पोरकिड्याला किंवा फ्लावर निवडत असताना त्या आळीला आपण काढतो आणि काय करतो, बाहेर टाकतो. विचार करा, ती छोटी आळी किती चालून अन्न शोधणार. आपण जिकडे तिला टाकलंय तिकडे तिचं अन्न आहे का, तिचा जीव केवढा, तिची त्वचा केवढी. उन्हात टाकलं तर बिचारी भाजून मरून जाईल ती, आणि तिच्या चालीनी ती चालून 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 कधी अन्नापर्यंत पोचणार, का उपाशी राहून मरून जाणार ती. काही लोक तर काय करतात, मिठाचं पाणी करतात ना, त्यात आळ्या टाकतात, त्या बिचाऱ्या तडफडून तडफडून मरून जातात. पण आपण जर आळ्या काढल्या नाहीत तर आपल्याला रोगराई होईल, आपल्याला रोगराई होईल. आपल्या अन्नातून त्या पोटात मारल्याच जातील शेवटी, आणि शिवाय रोगराई होईल. म्हणून काढणं तर गरजेचं आहे, पण त्यांना अन्नापासून विमुख ठेवलं, याचं पातक जे लागतं, त्या पातकाला काढण्यासाठी म्हणून बलिवैश्वदेव यज्ञ करायला सांगितलेला आहे. त्या पातकाला काढण्यासाठी आलेल्या अतिथी अभ्यागतांना देखील पोटभर जेवण द्यायला सांगितलेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी म्हणून तुमचं जेवण बाजूला काढता, त्यावेळेला जेवण बनवताना झालेले जे दोष आहेत, दळणामध्ये, निवडण्यामध्ये, कांडण्या कुटण्यामध्ये, ह्या सगळ्या हिंसेचा दोष निघून जातो. म्हणून आपल्याकडे पूर्वीच्या काळी अतिथीचा फार सत्कार केला जायचा. कारण अतिथीचा सत्कार केला की हे सगळे दोष निघून जातात. निघून जातात म्हणजे ते अतिथीला चिकटतात असं नाही, पण अतिथीला दोष लागतो. म्हणून आपल्या धर्मामध्ये दुसरीकडे आणखीन नियम सांगितलाय, परान्न घेऊ नका. कळलं की नाही. इकडे काय म्हटलंय, अतिथीला भरपेट अन्न द्या, पण सांगितलंय काय, परान्न घेऊ नका. म्हणजे यांनी देऊन पापाची निष्कृती करावी आणि त्यांनी परान्न टाळून स्वतःकडे येणारा दोष दूर ठेवावा. पाप आणि दोष हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अतिथ्याला दोष लागेल, पाप नाही लागणार, पण ह्याच्या पापाचा नाश होऊन जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, धर्म फार सूक्ष्म आहे, फार गंभीरतेने धर्माने सगळ्या गोष्टींचा विचार केला. तर इकडे रत्नाकर विचार करतोय की दरोडेखोरी करण्यासाठी मी ज्या ज्या लोकांची मनं दुखवतोय, ज्यांना ज्यांना मारतोय, त्या सगळ्याचं प्रायश्चित्त मला घ्यावं लागणार, नाहीतर माझा पुढचा जन्म फार वाईट येईल. म्हणून हा
रत्नाकर काय करतोय, एकेका व्यक्तीला मारल्यानंतर त्याच्या नावाने एक एक छोटा छोटा दगड घेऊन एका रांजणात गोळा करतोय. मग त्याच्या लक्षात आलं, अरे बापरे, भरपूरच रांजणं भरायला लागली. मग त्यांनी विचार केला, जाऊ दे आता एकेकाला मारल्यानंतर एक एक रांजणामध्ये खडा टाकायचा नाही, केवळ ब्राह्मणांना मारलं की एक एक खडा टाकीन, कारण ब्रह्महत्येचा दोष लागला. म्हणून एकेका ब्राह्मणाला मारलं, त्याच्याकडचा पैसा लुटला की एक खडा घ्यायचा आणि तो एका रांजणात घालायचा. रांजण म्हणजे माहिती आहे ना, मातीचा मोठा माठ असतो, त्यात धान्य बिन्य ठेवलं जातं, रांजण. तर त्या रांजणामध्ये एक एक खडा टाकायचा एकेका ब्राह्मणाला मारल्यानंतर. बाकी किती क्षत्रिय, किती वैश्य, किती शूद्र मारले याचा तर काही हिशोबच नाही. करता करता 7 रांजणं भरली. 7 रांजणं छोट्या छोट्या खड्यांनी भरली. का खडे टाकत होता, तर विचार हा होता की म्हातारपणी सगळे खडे काढीन आणि किती ब्रह्महत्या केल्या तेवढं प्रायश्चित्त घेईन. माणसाचा असाच विचार असतो ना, की तरुणपणी जे करायचं ते करू, मग म्हातारपणी प्रायश्चित्त घेऊ. कळलं की नाही? तर ह्या रत्नाकराचा तोच विचार होता. करता करता 7 रांजणं भरली. तिकडे भगवान विष्णूंना चिंता वाटू लागली की काय माणूस आहे बाबा, चांगल्या प्रचेता नावाच्या ऋषींच्या कुळामध्ये जन्माला आला, दशग्रंथी ब्राह्मण, आणि हे काय करतोय आयुष्यामध्ये, लुटालूट करतोय, लोकांना मारतोय, एवढ्या ब्रह्महत्या घडल्या याच्या हातून. अरे अरे नारदा, माणसाने कधी जन्म असा वाया घालवू नये म्हणे. जा जा त्या रत्नाकराला जाऊन सांग, तुझा जन्म कसा घालवतोयस तू, काय होणार आहे तुझं पुढे जातं, सावध कर म्हणे त्या रत्नाकराला. असं म्हणून वाल्मिकी रत्नाकराकडे भगवान श्री हरी नारद मुनींना पाठवत आहेत. मग पुढची कथा तुम्हाला माहिती आहे. नारद मुनी आले. नारद मुनींना त्या रत्नाकरांनी धरलं. म्हणे काय, म्हणे कुठे निघालात? म्हणे नाही, मी नारद आहे, पृथ्वी प्रदक्षिणा करतो. बरं बरं म्हणे, ते काहीही करा, तुमच्याकडे काय जो मलुदा आहे तो सगळा द्या म्हणे मला, तुमच्याकडे काय संपत्ती आहे ती सगळी माझ्याकडे जमा करा. अरे म्हणे, माझ्याकडे जी संपत्ती आहे ती जर तू घेतलीस तर तुझं भलं होईल, पण माझ्याकडे जी संपत्ती आहे त्या संपत्तीत तुला आवडच नाही. म्हणे काय संपत्ती आहे तुमच्याकडे? म्हणे मी कायम भगवान श्री हरीचं नामस्मरण करतो. नमो भगवते वासुदेवाय, नारायण 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 असं नामस्मरण करतो. ही म्हणे इतकी मोठी संपत्ती आहे की या संपत्तीने कोणाचं भलं होणार नाही, पण ही संपत्ती तर तू घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. नाही नाही म्हणे, ते नामस्मरण मंत्रबिंत्र काही सांगू नका, मला रोकड काय आहे तुमच्याकडे ते सांगा, धन दौलत काय आहे ते सांगा. अरे म्हणे, माझ्याकडे बाकी लौकिक धन दौलत काही नाहीये. म्हणे कसं काही नाहीये? या तुमच्या वीणेचे जे 2 तुंबे आहेत यात काहीतरी भरून तुम्ही नेत असाल, काय भरोसा तुमचा? म्हणे आणा म्हणे ती वीणा, फोडून बघतो यात काही मोहरा लपवल्या आहेत का. नारद मुनी म्हणतात, नको नको रे, माझी वीणा फोडू नको, या वीणेच्या तंतूंच्या नादावरच तर मी नारायणाचं नाव घेतो, ही तरी वीणा तू फोडू नको. आता हा रत्नाकर धाक धपटशाही करून आणा ती वीणा करून खेचायचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात नारद मुनी म्हणतात, थांब थांब रत्नाकरा, हे सगळं कशासाठी तू करतोस, का लुटालूट करतोस? म्हणजे सुखाचं साधन धन आहे, सुख प्राप्त करण्यासाठी मी धनाला गोळा करतोय. अरे पण धन कमवण्याचा चांगलाही मार्ग आहे आणि वाईटही मार्ग आहे. चांगल्या मार्गाने धन कमवलं तर त्यांनी जे प्राप्त होणारं सुख आहे तेच सुख जिकडे नश्वर असतं, तिकडे चुकीच्या मार्गाने कमवलेल्या धनाचं सुख काय शाश्वत राहणार आहे की नाही? आपल्या जीवनातला हा अनुभव आहे. आपण सच्चाईच्या मार्गाने कमवलेल्या पैशातून देखील जे सुख विकत घेतो ते सुख देखील अधिक काळ टिकत नाही. मग जिकडे असत्याच्या मार्गाने मिळालेल्या पैशातून सुख विकत घेऊ ते काय टिकणार आहे? तर नारद मुनी म्हणतात की हे रत्नाकरा, अरे चांगल्या मार्गाने मिळवलेल्या पैशाचं सुख देखील जिकडे क्षणभंगूर आहे, तिथे असत्याच्या मार्गाने पैसा कमवून त्यापासून सुख तू जे कमवायचा प्रयत्न करतोय हे तर मृगजळाप्रमाणे आहे.
म्हणे ते काही मला कळत नाही म्हणे, पैसे ठेवा, तुमच्याकडची मालमत्ता ठेवा ना, निघा पुढे, मला काही म्हणे हे तुमचे उपदेश काही ऐकायचे नाही आहेत. उपदेश सांगणारे ना ऐकणारे गरीब असतात म्हणे, तुम्ही एवढा उपदेश देतात, काय तुमच्याकडे म्हणे, तुमचं स्वतःचं ना घर ना दार, सगळीकडे चालत चालत फिरावं लागतं, एखादं वाहन धड नाही, तुमच्याकडे पैसा नाही म्हणून कोणी तुमच्याशी लग्न केलं नाही, ब्रह्मचारी राहिलात तुम्ही म्हणे आयुष्यभर. धन जर मिळालं तर घरदारही होईल, वाहनं देखील होईल, पत्नीचंही सुख प्राप्त होईल, मुलाबाळांचंही सुख प्राप्त होईल, नावलौकिक कीर्तीचं देखील सुख प्राप्त होईल. त्यामुळे पैशानीच सगळं काही होतं, धनानीच सगळं काही होतं. त्यामुळे तुमचे उपदेश वगैरे मला काही सांगू नका, हे उपदेश ऐकायला छान वाटतात पण व्यवहारामध्ये मात्र या उपदेशांचा काही उपयोग होत नाही म्हणे. मी बालपणी खूप ऐकलं म्हणे आमच्या वडिलांकडून, पण ते सगळे आमचे वडील आणि आमचे वडिलांचे सगळे सहाय्यक जे काही ऋषीमुनी आहेत ते आजही गरीबच्या गरीब, मी बघा कसा श्रीमंत झालो, हाच खरा मार्ग आहे सुखाचा म्हणे. नारद मुनी म्हणतात नाही नाही रत्नाकरा, हे सगळं क्षणभंगूर आहे. तू या रांजणांमध्ये खडे का गोळा केलेत? कारण तुझं मन तुला सांगतंय मी पाप केली आहेत, त्या पापांचं प्रायश्चित्त घ्यायला हवं. ही पाप तुझ्या हातून घडली आहेत, त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणूनच तर तू रांजणात खडे भरले ना. याचा अर्थ तुझं हृदय तुला सांगतंय की आपण चूक करतोय. आता मात्र तो रत्नाकर सावध होतो, गंभीर होतो आणि म्हणतो हो, मी खूप ब्रह्महत्या केल्या आहेत, याचं फळ तर मला भोगावंच लागेल, म्हणून प्रायश्चित्त घेता यावं यासाठी हे मी मोजणी ठेवलेली आहे म्हणे. मग म्हणे जेव्हा तुझं फळ तुला भोगावं लागेल तेव्हा आत्ता तुझ्या सुखामध्ये जे सम्मिलित आहेत ते सगळे तुझ्या या दुःखरूपी फळात सम्मिलित होतील का? ज्या बायकोसाठी मुलांसाठी तू हे सगळं कार्य करतोयस दरोडेखोरी, ते तुला ज्या वेळेला पापाची फळं भोगावी लागतील तेव्हा तेही म्हणतील का की आम्ही पण वाटेकरी आहोत? रत्नाकर म्हणतो हो हो, माझी बायको फार सच्शील आहे म्हणे, पतिव्रता आहे. रत्नाकराची बायको पतिव्रता होती. माझी बायको पतिव्रता आहे, सच्शील आहे, माझ्या सुखदुःखात ती सम्मिलित असते, त्यामुळे माझ्या या दुःखात देखील ती सम्मिलित होईल. नारद मुनी म्हणतात अनुमान नको करूस म्हणे, प्रत्यक्ष प्रमाण विचारून ये बायकोला की खरंच तू सम्मिलित होशील का. मुलांना विचार की पापाची फळं मिळतील त्यावेळेला तुम्ही सम्मिलित व्हाल का? म्हणे ते होच म्हणतील. नारद मुनी म्हणतात म्हणतील बिनतील नाही, अनुमान नाही, जाऊन विचारून ये. बरं म्हणे मी विचारून येतो, पण तुम्ही इथून हालायचं नाही, कारण तुमच्या वीणेमध्ये जे धन लपवलं असेल ते मला वीणा फोडून बिडून बघायचंय. ठीक आहे म्हणे, ते नंतर बघू, मी काही हलणार नाही इथून, तू जाऊन विचारून ये. नाही म्हणे तुमचा भरोसा काय? म्हणून इकडून तिकडून पारंब्या बिरंब्या काढल्या आणि नारद मुनींचे हातपाय बांधले आणि गेला बायकोला विचारायला. बायको म्हणाली हे काय, आज दरोडेखोरी न करताच आलात, कोणी वाटसरू आला नाही वाटतं. तर रत्नाकरांनी झालेला सगळा वृत्तांत सांगितला आणि सांगितलं की हे भार्ये, होशील ना माझ्या दुःखामध्ये पण सम्मिलित? म्हणे नाही नाही, छे छे, पैसा घरी कसा आणायचा हे नवऱ्याने ठरवावं आणि आलेल्या पैशातून घर कसं चालवायचं हे बायकोनी ठरवावं. आपली लग्नाच्या वेळेला हीच वचनं आपण दिलेली एकमेकांना. त्यामुळे पैसा तुम्ही कसा आणतायत, चांगल्या मार्गाने की वाईट मार्गाने, हा माझा विषय नाही आहे म्हणे, त्याचं फळ तुम्ही भोगायचं म्हणे. अगं म्हणे असं का म्हणतेस, जर मी भिक्षुकी करत राहिलो असतो तर शिध्याचं अन्न खावं लागलं असतं, पंचपक्वान्न नसतं मिळालं. मी दरोडेखोरी करून आणतोय म्हणून पंचपक्वान्न मिळतंय. मग आत्ता तुम्ही आनंद घेतायत आणि जेव्हा दुःखाची वेळ येईल तेव्हा तुम्ही काय सांगणार की हे दरोडेखोरी करायचे, यांनाच द्या शिक्षा. हो म्हणे. म्हणे असं का? म्हणे लग्नाच्या वेळेस, कन्यादानाच्या वेळेसच आमच्या वडिलांनी कन्यादान करताना काय म्हटलं होतं, धर्मे चार्थे च कामे च, धर्म अर्थ आणि काम ह्या कार्यांमध्ये मी तुमची सहभागिनी आहे, तुमच्या पापकार्यामध्ये नाही, त्याच्या फळांमध्ये नाही. त्यामुळे लग्नाच्या वेळेस तसं काही ठरलं नव्हतं
की अधर्माच्या कृत्याच्या फळामध्ये देखील मी सहभागी होईन असं नव्हतं ठरलं. धर्मे चार्थेच कामेच, धर्मकृत्यामध्ये मी सहभागी. त्यामुळे तुम्ही हा जो अधर्म करतायत यामध्ये मी सहचारिणी नाही. मी कधीही तुमच्याबरोबर दरोडा टाकायला आले नाही. त्यामुळे या हत्या बित्या याचं मला दोष लागणार नाही आणि मी तो दोष स्वतःवर घेणार पण नाही. हैराण झाला रत्नाकर. म्हणे तू तर अशी निघशील मला माहिती नाही, पण माझी मुलं फार लढिवाळ आहेत. ती मुलं मला फार मानतात. माझी मुलं तयार होतील. विचारा म्हणे त्यांना. एकेका मुलाला बोलवून विचारतोय रत्नाकर. सगळी मुलं म्हणतात बाबा ह्यात आम्ही सहभागी नाही. तुम्ही जे काही बिरोडेखोरी केली त्यामध्ये तुमचं तुम्ही. आत्ता देखील तसंच होतं ना. एखादा कलेक्टर पकडला गेला, कमिशनर पकडला गेला पैसे खाण्यामध्ये, सरकार काय करतं, कोर्ट त्याच्या बायको मुलांना थोडेच जेलात टाकतं. ज्यांनी केलं त्याला जेलात टाकतं ना. बायको मुलं म्हणतात आम्ही तर काही केलेलं नाही आहे. पण कोर्ट असं थोडंच म्हणतं की पण तुम्ही त्या खाल्लेल्या पैशाचा उपभोग घेतला म्हणून तुम्ही पण जेलात चला. नाही, कोर्टातही हाच न्याय आहे ना. ज्यांनी दोष घडवला त्याला शिक्षा मिळते, ज्यांनी उपभोगला त्याला शिक्षा काही मिळत नाही, कारण प्रत्यक्ष त्याच्या हातून काही दोष घडलेला नाही. तर हे सगळं वचन ऐकून रत्नाकराचं डोकं ठिकाणावर येतं आणि अत्यंत नाराज होऊन तोंड खाली घालून अधोमुख होऊन तो येतो. नारद मुनींसमोर येऊन त्यांचे चरण घट्ट धरतो आणि ढसा रडू लागतो. म्हणे देवर्षी तुम्ही देवासारखे भेटलात. म्हणे आज माझे डोळे उघडले की मी जन्माला कोण म्हणून आलो आणि काय काय करत बसलेलो आहे. म्हणे महाराज यातून मला मार्ग सांगा, सोडवण्याचा मार्ग सांगा. माझी ही 7 रांजणं हे तर इतकं पातक मोठं आहे की हजारो ब्रह्मकल्प लोटले तरी देखील माझं पाप संपणार नाही. मला एवढे कष्ट भोगायचे नाहीत, मला ही पापाची फळं भोगायची नाहीत. मला ह्यातून मुक्त करा. म्हणे नारद मुनी म्हणतात आधी हातपाय तर सोड बाबा माझे बांधलेले, तुला सांगतो मार्ग. मग हातपाय सोडले. ढसा रडतोय तो रत्नाकर आणि नारद मुनी म्हणतायत की हे रत्नाकरा, तुझी पाप इतकी आहेत की त्या पापांचं प्रायश्चित्त कोणत्या धर्मग्रंथामध्ये नाही. म्हणे धर्मग्रंथामध्ये एका हत्येचं प्रायश्चित्त मिळेल, एका दरोड्याचं मिळेल, पण एवढ्या ब्रह्महत्यांचं प्रायश्चित्त, हे तर ब्रह्महत्या, बाकी किती हत्या केल्या त्या केल्या, त्याचं प्रायश्चित्त कुठेही धर्मग्रंथात नाही. आणि जरी ते गोळा केलं तरी ते एका जन्मात प्रायश्चित्त घेता पण येणार नाही. मग यावर उपाय काय आहे, तर यावर भगवंताचं नामस्मरण करणं हाच उपाय आहे. दुसरा काही मार्ग नाही. मग म्हणे ते नामस्मरण कसं करायचं, तर नारद मुनी म्हणतात की वेदांमध्ये राम हे भगवंताचं जे नाव सांगितलेलं आहे, राम, या राम मंत्रामध्ये खूप शक्ती आहे. रकाराचा ज्या वेळेला उच्चार होतो त्यावेळेला काय आहे, तो अग्निबीज आहे. हृदयाच्या ठिकाणी साठलेली जी पापं आहेत त्याला अग्नीचा स्पर्श होतो रकार बीजामुळे. रम हे जे बीज आहे हे अग्निबीज मानलेलं आहे. त्यांनी ती पातकं दग्ध होतात आणि जसं पाण्याला अग्नी लागल्यानंतर त्याचा बाष्प बनून बाहेर निघून जातो, तसं राम शब्दातल्या र अक्षराच्या उच्चाराने आपली पापं दग्ध होतात आणि त्याचं बाष्पीभवन होऊन ती आपल्या नाकामुखावाटे निघून जातात. आ अक्षर जो आहे तो चंद्रबीज आहे. चंद्रबीज आहे तो चंद्रबीज काय करतो, तर हृदयाला शांती प्रदान करतो. तर रकार अग्नी प्रदान करून पाप बाहेर काढतोय. अकार जो आहे तो काय करतोय, हृदयाला शीतलता प्रदान करतोय. जसं एखादं ऑपरेशन केल्यानंतर जखम राहते ना, मग मलम लावलं की ते भरते, तसं ही पापं उकळून काढल्यानंतर जे उद्विग्नता आलेली आहे या पापांच्या साठण्यामुळे त्यापासून त्राण आपल्याला आकार देतो. आणि मकार जो आहे त्यांनी ती पापं पुन्हा आत येऊ शकत नाहीत.
म्हणून परमेश्वराचं राम हे नाव जे आहे यांनी पाप तुझी दग्ध होतील. तेव्हा अन्ना पाण्याचाही विचार न करता, स्वतःच्या श्वासोश्वासाचाही विचार न करता, स्वतःच्या सगळ्या वृत्तींना एकवटून राम या नावाचा जप करायला लाग. यांनी तुझं भलं होईल. सगळ्या गोष्टी विसर. तिथल्या तिथे तो रत्नाकर निर्णय घेतो की आता मी सगळं काही विसरून फक्त राम नामाचा जप करायला घेईन. म्हणून राम राम म्हणायचा प्रयत्न करतोय. पण पाप इतकी भयंकर आहेत की त्याला राम म्हणता येत नाहीये. म रा म रा म रा. नारद मुनी म्हणतात, अरे म रा नाही राम. अहो मी तेच म्हणतोय. अरे तू तेच नाही म्हणतेस, तू म रा म्हणतोय. 2-3 वेळा शिकवतात नारद मुनी, पण ह्याला काही राम म्हणता येईल. कारण त्याच्या ठाई पाप इतकी साठली आहेत की चांगली वचनं पण त्याच्या मुखातून निघत नाहीयेत. सतत मरा 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 मरा. नारद मुनी शांतपणे डोळे बंद करतात, विचार करतात ह्याला कसं समजवावं. शेवटी नारद मुनींना कळतं की मरा 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 राम राम होऊन जाईल. त्याचं कळलं की नाही. विलोम करता करता अनुलोम जप व्हायला लागेल. तर म्हणे जसं येईल तसं म्हण. त्यामुळे आता हा रत्नाकर मरा 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 म त्याचं सुरू झालेलं आहे. करता करता 60 वर्ष लोटतात. 60 वर्षात या रत्नाकरांनी अन्न घेतलं नाही की पाणी घेतलं नाही. स्वतःच्या शरीराची काळजी घेतली नाही की ऊन पाऊस वारं कशाची चिंता केली नाही. 60 वर्षामध्ये त्याच्या भोवती सगळं वारुळ तयार झालं मुंग्यांचं. त्या मुंग्यांच्या वारुळाने हा काहीतरी खाद्यपदार्थ आहे म्हणून त्याचं सगळं मांस कुरतडून खाऊन टाकलं. नुसता अस्थिपंजर राहिलाय. अस्थिपंजर राहिलाय आणि तपस्येच्या तेजामुळे डोळे मात्र तेजस्वी दिसू लागलेले आहे. त्या डोळ्यांचं तेज इतकं प्रचंड की त्या तेजामुळे त्या मुंग्या त्या डोळ्यांना खाऊ नाही शकल्या. त्यामुळे सगळा अस्थिपंजर आणि नुसते खोबणीमध्ये 2 डोळे आहेत एवढं फक्त दृश्य त्याचं झालं. सगळं वल्मिकानी भरला. वल्मिक म्हणजे वारुळानी भरलेला आहे. आता श्वासाविषाची कसलीही चिंता नाही. आणि एक दिवस सप्तर्षी त्याच जंगलातून जात असताना त्या सप्तर्षींना राम राम असा गहन आवाज ऐकू येत होता. विचार करत होते सप्तर्षी की एवढ्या गहन आवाजामध्ये कोण रामाचं नाव घेतंय, कोण असा तपस्वी आहे. इकडे तिकडे पाहतात तर काही दिसत नाही. शिष्यांना सांगतात बघा शोधा कुठून कोण हा तपस्वी आहे जो इतक्या आर्त भावनेने आळवून आळवून रामाला हाक मारतो, आळवून रामाला हाक मारतो. तर शिष्यांनी पाहिलं तर लक्षात आलं या वारुळातून आवाज ऐकू येतो. मग या वारुळात कोण आहे म्हणून त्या वारुळाच्या भोकातून असं बघितलं तर 2 चमकणारे डोळे दिसले. आधी वाटलं हे 2 डोळे म्हणजे नागाचे डोळे आहेत की काय, नागाच्या डोक्यावरचा मणी आहे की काय. सप्तर्षींना सांगितलं की अहो त्या वारुळातून राम राम आर्त भावनेने हाक ऐकू येते. आर्त भावनेने म्हणजे जेव्हा आपण भरपूर संकटात असतो तेव्हा किती आर्ततेने आपण हाक मारतो तेवढ्या आर्ततेने राम नाम घेतलं जातं. तर त्यावेळेला सप्तर्षी येतात आणि पाहतात. म्हणे वारुळ बाजूला करा. वारुळ बाजूला केल्यानंतर अस्थिपंजर दिसतायत, डोळ्याच्या खोबणे दिसतायत आणि राम राम नाव घेताना दिसतंय. सप्तर्षी ओळखतात की ह्याला समाधी लागलेली आहे, रामनामाची समाधी लागलेली आहे. म्हणून सप्तर्षी काय करतात, त्याच्या मस्तकावर शंखाचा स्पर्श करतात आणि समाधी उतरवतात. समाधी उतरवल्यानंतर अस्थिपंजर झालेला हा जो रत्नाकर आहे तो बघतो सप्तर्षी आलेत, हात जोडून उभा राहतो. सप्तर्षी म्हणतात अरे तू कोण आहेस, का बरं हे रामाचं नाव घेत बसलेला आहेस. तर त्यावेळेला रत्नाकराला काहीच कळत नाही की मी नक्की कोण आहे, मी कशासाठी बसलो होतो. कारण त्या समाधीच्या स्थितीमध्ये त्याचा सगळा पूर्व इतिहास जो आहे तो पूर्ण तो विसरून गेला. त्या पूर्ण इतिहासाचे सगळे दुष्संस्कार जे होते ते तो विसरला, त्याच्या शरीरातून निघून गेले. त्यामुळे आता
त्याला काहीच कळेना की माझं नाव काय आहे. त्याला विचारलं, तुझं नाव काय? म्हणे राम. तू का बरं हे करतोयस राम? तू कुठून आलास राम? रामाशिवाय राम बिना कछु जानत नाही. ही स्थिती प्राप्त झाली त्याला. त्या रत्नाकराला ही स्थिती प्राप्त झाली. ही ती समाधी अवस्था पाहून सप्तर्षी म्हणाले की अरे हा तर महर्षी झालाय म्हणे. ह्याचा जन्म वारुळातून झाला म्हणून आपणच ह्याला नाव देऊ असं म्हणत ते सगळे महर्षी म्हणतायत की हे तपस्वी, हे महर्षी, आम्ही जाणतो की हा तप ऋषीपुत्राशिवाय कोणी करू शकणार नाही. निश्चितच तू ऋषीपुत्र आहेस. तुझं नामकरण आम्ही वाल्मिकी असं करतो. वाल्मिकींना आठवत नव्हता का स्वतःचा जन्म? आठवत होता, पण त्यांना स्वतःचा पूर्व इतिहास काहीही लक्षात ठेवायचा नव्हता, कारण तो सांगण्यासारखाच नव्हता. म्हणून समाधी अवस्थेमध्ये जरी त्यांची रामनामी टाळी लागलेली असली तरी ऋषींशी बोलताना मात्र त्याला स्वतःचा जन्म आठवत होता, पण आपला मागचा जन्म सांगण्यासारखा नाहीच म्हणून तो काही बोलत नव्हता. राम राम म्हणायचा. स्वतःच्या नावाचाही त्यांनी त्याग करून टाकला. आणि मग ऋषींनी दिलेलं वाल्मिकी हे नाव त्यांनी धारण केलं. आणि मग ऋषींनी स्वतःच्या तपस्येने त्याचं शरीर त्याला पुन्हा मिळवून दिलं. आणि मग तो जो रत्नाकर आहे तो मग त्याच जंगलामध्ये बाजूला नदी होती, तमसा नदी वाहत होती. त्या तमसा नदीच्या किनारी कुटीर बांधून लहानपणी जे वेद शिकलेला होता त्या वेदांचं पठण पाठण त्यांनी तिकडे सुरू केलं आणि शिष्यांना शिकवायला सुरुवात केली. त्या शिष्यांमध्ये एक शिष्य आहे भरद्वाज. तर हे जे भरद्वाज आहेत हे भरद्वाज वाल्मिकी ऋषींचे शिष्य आहेत आणि वाल्मिकींकडून त्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं. आणि अशा प्रकारे वाल्मिकींचं गुरुकुल सुरू झालेलं आहे. आणि इकडे आता शिष्य मंडळी गुरूंकडून ज्ञान घेत आहेत, मनात पडलेले प्रश्न गुरूंना विचारतायत आणि अशा पद्धतीने त्यांचा संवाद चालू आहे. त्याच गुरु शिष्याच्या संवादापैकी एक संवाद म्हणजे अद्भुत रामायण आहे. आता पुढे भरद्वाज मुनी वाल्मिकी ऋषींना काय प्रश्न विचारतील, त्याचं काय उत्तर देतील हे उद्याच्या कथेमध्ये आपण पाहूया. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.